30 जानेवारी रोजी हुतात्मा स्मारक नाशिक येथे स्वातंत्र्य सैनिक समितीतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना स्मृतिदिनी अभिवादन करून सद्भावना संदेश देण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी 9 वाजता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लीलाबाई बिरारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। मुकुंद रानडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी सद्भावना संदेश कार्यक्रमात सहभागी सगळ्यांचे स्वागत केले। विलास शिवरकर, धनंजय चतुर व सुनील साळवे यांनी विविध संस्था प्रतिनिधींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। कामगार नेते राजू देसले यांनी आभार प्रदर्शन केले आहे। या प्रसंगी सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवर साथी शांताराम चव्हाण, माजी नगरसेवक ॲडव्होकेट तानाजी जायभावे, किसान सभेचे नेते सुनील मालुसरे, तुकाराम बंदावणे, ज्येष्ठ नेत्या वृंदा शेरे, विठ्ठल सावंत, विमा कर्मचारी संघटनेचे नेते मोहन देशपांडे, अजमल खान, निलोफर शेख आदींनी सामाजिक सलोखा व भारतीय लोकशाही अबाधित राखण्यासाठी संयुक्तिक भाषणे केली। दरम्यान भारतीय हितरक्षक सभेचे सभानायक कृष्णा शिंदे व विद्यार्थिनींनी महिला हक्क व समतेचा संदेश देण्यासाठी पथनाट्य सादर केले। त्या टीमचे समितीच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। या कार्यक्रमात नॅशनल हायस्कूल व सिनियर कॉलेजचे लीलाधर पाटील व तौसिक मिर्झा व गर्ल्स स्कूलच्या सानिया शेख व परीन काझी यांच्यासोबत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी पद्माकर इंगळे, हेमंत शिंदे, ज्येष्ठ नेते व्ही.टी. जाधव, लीलाधर बेंद्रे, किसन बाबरिया, सुनंदा जरांडे, ज्येष्ठ नेते मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, राजेंद्र फेगडे, प्रल्हाद मिस्त्री, पत्रकार डॉक्टर राजेश साळुंके आदींनी सहकार्य केले आहे। स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी भास्कर साळवे, नाशिक।